नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत टाकवली या गावामध्ये। या गावचे विशेष असे वैशिष्ट्य म्हणजे टाकवली गावामध्ये असणारे स्वयंभू शंकराचे मंदिर। मंडणगडपासून सुमारे 8 किलोमीटरवर असणारे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव निसर्ग संपन्न आहेच, परंतु स्वयंभू शंकराच्या मंदिराने या गावाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे। टाकवली या गावात जात असताना मंडणगडमधून निघाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम कोंझर, त्यानंतर अडखळ अशी 2 गावे आपल्याला टाकवलीच्या मार्गावर वसलेली आढळतात। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, आता आपण टाकवली गावामध्ये पोहोचलो आहोत आणि आपल्याला इथे बघायला मिळतंय इकडच्या बाजूला, डाव्या बाजूला मंदिराच्या तिकडे हा रस्ता जाणार आहे। ते बोर्ड सुद्धा लागला आहे, स्वयंभू पांडवकालीन शिव मंदिर। आणि आपल्या पाठीमागे टाकवली गाव इथे संपतोय। चला तर मग मंदिराच्या तिकडे जाऊया। हे पांडवकालीन मंदिर टाकवली हे गावामध्ये आहे। टाकवली हे गाव मंडणगड तालुक्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता या पायऱ्या, या जवळपास 125 अशा पायऱ्या या मंदिराला लाभल्या आहेत। चला तर मग एक पांडवकालीन मंदिर पाहूया। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलेलो आहोत। प्रवेशद्वारासमोर येताच उजव्या बाजूला दिसते ते भैरवनाथाचे मंदिर, त्याच्याच समोर हे तुळशी वृंदावन आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर समोरच आपल्याला पाहायला मिळते ते पांडवकालीन असे मंदिर, जे आता रिस्टोर करण्याचे काम चालू आहे। सर्वप्रथम आपण भैरवनाथाचे दर्शन घेऊया। खूप सुंदर अशी भैरवनाथाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते। इथे काही जुन्या मंदिराचे खोदकाम करत असताना सापडलेल्या शिला आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। तसेच कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा शिमगा सण, या शिमगोत्सवाची परंपरा अगदी प्राचीन काळापासून आहे। तोच वसा आजही कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने जपला जातोय। शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती म्हणजे ग्रामदेवतेची पालखी। या शिमग्यात ग्रामदेवतेला सजवून पालखीत बसवले जाते। हीच ती पालखी इथे ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या मंदिराची रचना जुन्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर असं मंदिर
आहे. भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण पुढे मुख्य मंदिराजवळ आलो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.